जेव्हा आपल्या मनामध्ये निष्काम सेवेचा भाव उत्पन्न होऊ लागतो तेव्हा हे जग आणखी सुंदर दिसू लागते, असे उद्गार सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी दिल्ली येथे आयोजित मानव एकता दिवस समारोहाच्या वेळी भाविक आणि भक्तांना संबोधित करताना व्यक्त केले। निरंकारी जगतामध्ये मानव एकता दिवस युगप्रवर्तक बाबा गुरुबचन सिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणुकीला समर्पित आहे। त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी देशभर सत्संग समारोहाचे आणि विशाल रूपात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते। रक्तदान शिबिराची शृंखला वर्षभर चालू राहते। संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आजच्या दिवशी देशभरात जवळपास 260 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून अंदाजे 50,000 युनिट रक्त संकलित करण्यात आले। दिल्लीतील बुराडी येथील रक्तदान शिबिरात निरंकारी राजपिता रमेशजी यांनी रक्तदान करून मिशनच्या भक्तांसाठी आणि युवा सेवादारांसाठी प्रेरणा स्रोत बनले। निरंकारी मिशनच्या या देशव्यापी महारक्तदान अभियानाअंतर्गत मंडळाच्या नगर शाखेच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन सावेडी नगर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 175 निरंकारी भक्तांनी आणि रक्तदात्यांनी स्वेच्छेने उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। यात महिलांची संख्याही लक्षणीय होती। सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य केले। नगर शाखेचे यंदाचे हे 27वे वर्ष आहे। निरंकारी मिशनच्या वतीने 1986 साली बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी सुरू केलेल्या रक्तदान मोहिमेने महाअभियानाचे रूप धारण केले। या शिबिरांद्वारे आजपर्यंत जवळपास 14 लाख युनिट रक्त संकलित करून गरजू रुग्णांसाठी रक्तपेढ्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।